मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, ज्यांनी या पुस्तकाचं ट्रान्स्क्रिप्शन केलं ते कलीम अजीम साहेब, इतिहासकार सरफराज अहमद, IPS अब्दुल रहमान साहेब, पत्रकार नवीन कुमार, ज्यांच्याबरोबर माझा खूप प्रदीर्घ परिचय आहे ते मुस्तफा फारुक, स्मिताताई, ज्यांचं पुस्तक आहे ते माझे सहकारी फारुक अहमद, सूत्रसंचालक तय्यब जफर आणि समोर उपस्थित प्रबुद्ध भारतची टीम आणि बंधू भगिनींनो, 2017 ते 2026 या 10 वर्षाच्या काळामध्ये फारुक अहमद यांनी जी भाषणं केली त्याच्यापैकी निवडक 25 भाषणांचं संकलन आज इथे आपण प्रकाशित करत आहोत, केलं आहे। खौफ और नफरत के दौर में मुसलमानों का सियासी एजेंडा, त्याबद्दल फारुक अहमद, शब्दांकन करणारे कलीम अजीम भाई, प्रकाशक प्रबुद्ध भारत यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते। आणि या देशामध्ये जी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वर्चस्ववादाच्या विरोधामधली लढाई चालू आहे, जी नफरत पसरवणाऱ्या शक्तींच्या विरोधामधली लढाई चालू आहे, त्या लढाईमधला जो कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्यासाठी वैचारिक साधन सामुग्री पुरवण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा दस्तऐवज निर्माण केल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद या सर्वांना देते। फारुक अहमद यांचा संपूर्ण जो काही कारकीर्द आहे आत्तापर्यंतची, म्हणजे तरुण वयामध्ये कॉलेजमध्ये असतानाच सामाजिक जबाबदारीच्या भावनेमधून समाजकारण आणि नंतर राजकारणामध्ये शिरल्यानंतर गेल्या 35 वर्षामध्ये सर्व जाती धर्मामधील वंचित आणि पसमंदा समूहांच्या साठी मैदानात राहून राजकीय सामाजिक संघर्ष करत घडलेलं एक प्रगल्भ नेतृत्व आहे। वंचित बहुजन आघाडीमध्ये ते माझे सहकारी आहेत आणि गेले 8 वर्ष ज्यांच्याबरोबर पक्षामध्ये सुद्धा आपले अनेक सहकारी असतात, परंतु ज्यांच्याबरोबर आपले वैचारिक सूर जुळतात, ज्यांची नैतिक भूमिका आपल्या भूमिकेशी जुळते, असे माझे अत्यंत जवळचे साथीदार फारुक अहमद आहेत। यात महत्त्वाचं आहे की फारुक अहमद यांची जी भाषणं आपण प्रसिद्ध केलेली आहेत, ही काही अकॅडमिक भाषणं नाहीत। अकॅडेमिशियनना कमी लेखत नाही मी, परंतु त्याच्यापेक्षा हे काय वेगळं आहे हे देखील आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 10 वर्षात जमिनीवर लढत असताना वंचित समूहांबरोबर केलेला हा वैचारिक संवाद आहे। यामध्ये पहिलं जे आहे की स्थानिक पातळीवरती देगलूर नाक्यावरती
ऑटो रिक्षा चालकांची जी त्यांच्या रोजच्या जीवनामधली समस्या आहे ती सोडवताना केलेल्या भाषणापासून ते अगदी जागतिक पातळीवरती पॅलेस्टिनींच्या हक्कासाठी म्हणून जे कार्यक्रम राबवले गेले, म्हणजे फारुकची फौज कुठपासून आहे, देगलूर पासून पॅलेस्टीन पर्यंत. महाराष्ट्राच्या विधानसभेवर वंचित आघाडीतर्फे मुस्लिमांसाठी 5% आरक्षणाची मागणी करणाऱ्या मोर्चापासून, म्हणजे विधानसभेपासून, तर इथे मगाशी उल्लेख देखील झाला सगळ्याचा की कोल्हापूर, म्हणजे मला वाटतं सरफराजच्या भाषणामध्ये जास्त होता, कोल्हापूर, परळी, राहुरी, अक्कलकोट मधील मुस्लिम विरोधी जे अत्याचार झाले, पोलिसी अत्याचार झाले, लोकांनी मॉब लिंचिंग केले, त्याच्या विरोधामध्ये देखील ते जे पीडित होते त्यांच्या मदतीला धावून जाणं, आंबेडकरी साहित्य संमेलनापासून ते उर्दू अदबी कॉन्फरन्स पर्यंत आणि इतिहासाच्या भगवेकरणाच्या विरोधामध्ये बोलताना शिवाजी महाराजांपासून तर टिपू सुलतानच्या इतिहासाचे विश्लेषण असेल, नांदेडमधल्या स्थानिक नागरिकांच्या प्रश्नावरती अशोक चव्हाणांच्या घराणेशाही विरोधामध्ये आवाज उठवण्यापासून ते प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ह्या ज्या अत्यंत मजबूत सरंजामी सत्ता आहेत, नांदेड तर त्याचं एक असं प्रतीक आहे, या घराणेशाहीच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरून त्यांना शिंगावर घेण्याचं काम देखील त्यांनी केलं आणि त्यातली भाषणं देखील ह्याच्यामध्ये आहेत. फारुक भाईंचं हे जे योगदान आहे, हे योगदान अनेक पातळ्यांवरती आपल्याला दिसतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हे योगदान, कोणाचं योगदान वैचारिक असतं, कोणाचं आर्थिक असतं, कोणाचं कार्यकर्ता म्हणून असतं. फारुक भाईचं योगदान हे वैचारिक आहे, बौद्धिक आहे, आर्थिक आहे. 24 तास 12 महिने ते मैदानामध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचं महत्त्व आहे. मुस्लिम कुटुंबात जन्माला आल्यामुळे मुस्लिम समूहाशी त्याचा विशेष संवाद आहे आणि मुस्लिमांविरोधातील अन्याय अत्याचाराच्या घटनांविरोधात अत्यंत बेडरपणे आणि निर्भयपणे उभे राहण्याची जबाबदारी त्यांनी निष्ठेने निभावलेली आहे. या पुस्तकातील भाषणांमधील मुख्य सूत्र, मुख्य संदेश मी जो काढला, जो निचोड ह्याच्यामधला मला जाणवला, तो हा आहे की मुस्लिम समाजाने इतर वंचित समूहांबरोबर एकत्र येऊन राजकीय संघर्ष केला पाहिजे आणि व्होट बँक होण्याचे नाकारले पाहिजे. आदरणीय बाळासाहेबांच्या प्रस्तावनेचा देखील हाच संदेश आहे. मला आता मी अतिशय बारकाईने गेला जवळजवळ 3 तास चाललेला ही जी चर्चा आहे ती ऐकते आहे, कारण या विषयावरती जे लोक अत्यंत गंभीर आहेत, जे काही काम करत आहेत, अशा सर्वांनी या ठिकाणी आपले विचार अतिशय गंभीरपणे या ठिकाणी मांडलेत. त्यामुळे त्यांचे मी विचार सर्व ऐकत आलेले आहे आणि मी त्याच्या तपशिलामध्ये काय मांडलेलं आहे, किती मांडलेलं आहे त्याच्या तपशिलामध्ये न जाता मला जो पडलेला प्रश्न आहे, आपल्या समोर आज जे मोठं आव्हान आहे, जो पेच आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे, जो माझ्या समोर आज आहे. इथल्या सर्व अल्पसंख्याक समूहांना वंचित, भयभीत, असुरक्षित ठेवून त्यांना वोट बँक प्रमाणे वापरण्याचा पायंडा कुणी पाडला? हा पायंडा उघड आहे, काँग्रेसने पाडला आणि ते सत्तेवर असेपर्यंत त्यांनी हेच केलं. म्हणजे आज राहुल गांधी काही बोलत असू देत, परंतु 70 वर्षामध्ये त्यांनी जो अन्याय अत्याचार आमच्यावर केला त्याला एकट्या राहुल गांधींनी उत्तर देऊन भागणार नाही, कारण काँग्रेस नावाची जी संघटना आहे त्या संघटनेचं जे चारित्र्य आहे ते एकटे राहुल गांधी नाही बदलू शकत. ओबीसी 50% ते 60% असताना देखील
ते जाती जातीमध्ये विभागलेले आहेत आणि त्यामुळे ते बहुसंख्य आहेत पण आणि नाहीत पण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी जो न्याय्य हिस्सा आणि अधिकार देण्याचं संविधानामधून रणनीती आखली ती काँग्रेसने प्रदीर्घ काळ त्याच्यापासून त्या समूहाला वंचित ठेवण्याचं काम केलं आणि याचा दुष्परिणाम असा झालेला आहे. मी याच्याकडे मुख्य लक्ष आपलं वेधू इच्छिते, सर्वांचं इथे जे उपस्थित आहेत त्या सर्व विचारवंतांचं देखील, की याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की सर्व अल्पसंख्याक समूह असतील, ओबीसी असतील, ह्या समूहांचं त्यांचं प्रतिनिधित्व करणारं प्रामाणिक आणि लढाऊ नेतृत्व या देशामध्ये उभंच राहणार नाही. जे लोक तुकडे गोळा करणारे आहेत, जे गुलामी वृत्तीचे आहेत, त्यांना मोठं करायचं, परंतु या ठिकाणी स्वाभिमानी अशा पद्धतीचं नेतृत्व उभंच राहू नये अशा पद्धतीची रणनीती या देशामधल्या उच्च नेतृत्वाने आखली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले असं आपण बघतो आहोत. आणि त्याला काही सन्माननीय अपवाद देखील असतील, परंतु मला स्वतःला असं वाटतं की हो करायचं आहे. मुसलमानांनी एक सियासी राजनीतीकडे गेलं पाहिजे, परंतु समूहाला शिकवणार कोण, समूहाला सांगणार कोण, समूहाला बरोबर घेऊन जाणार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे द्रष्टेपण होतं की संविधानामधून त्यांनी जे जे या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यामधली महत्वाची उपाययोजना जी आरक्षणाची आहे त्याच्या माध्यमामधून त्यांना हे घडवायचं होतं की हे जे समूह आहेत की जे कायम शोषित राहिलेले आहेत, जे कधी सत्तेत राहिलेले नाहीत, जे कायम या ठिकाणी जनतेचा रोल करत आलेले आहेत, ह्या समूहांचं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. आणि ते नेतृत्व कशातून निर्माण होईल तर आरक्षणाच्या माध्यमामधून त्यांना जर का आपण या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं तर त्याच्यामधून त्या समूहाचा एक क्रिमिलेअर तयार होईल, त्या समूहाचं एक नेतृत्व तयार होईल. आपण बघतो की फाळणीच्या वेळी मुसलमानांमधलं असं नेतृत्व सरळ पाकिस्तानमध्ये निघून गेलेलं आपण पाहिलं. आणि आज हे सर्व समूह, मी या ठिकाणी जबाबदारीने बोलते आहे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहे तरी देखील बोलते आहे की हे सर्व समूह आज नेतृत्वहीन आहेत. ओबीसी आणि सर्व या ठिकाणचे अल्पसंख्याक की देशपातळीवरती त्यांची बाजू मांडणारं, त्यांचं स्टेटमेंट सांगणारं आणि त्या समूहाला गाईड करणारं असं नेतृत्व डेव्हलपच होऊ दिलेलं नाही या देशाच्या राज्यकर्त्यांनी. आणि म्हणून आपण एका विचित्र पोकळीमध्ये आज या ठिकाणी वावरत आहोत. प्रश्न असा आहे की मुसलमानांनी जर का करायचं असेल ओबीसींच्या बरोबर सामाजिक युती तर कोणाबरोबर बोलायचं? ओबीसींनी जर करायची असेल तर कोणाबरोबर बोलायचं? एक समूह थोडासा अपवाद आहे आणि तो म्हणजे आंबेडकरी समूह. कारण बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व या ठिकाणी निर्माण झालं आणि त्यांनी एक जागृत समाज या ठिकाणी, आंबेडकरी समाज या ठिकाणी निर्माण केला. पण तरी देखील त्याही समाजामध्ये आपण बघतो की दलाल आणि तुकडे वेचणारे कमी नाहीत. त्यामुळे मला स्वतःला आत्ता असं या ठिकाणी मांडायचं आहे की हे पुस्तक हे इथल्या कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी म्हणून काय हवं आहे, काय कोणती भूमिका आहे त्याचा दस्तऐवज आहे. परंतु मी ह्याच्याकडे ह्या दृष्टीने बघते आहे की असं नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये मुसलमानांचा एक असा तबका, जो बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला असा एक समाजाचं नेतृत्व करणारा असा जो एक समूह आहे, हा समूह निर्माण करण्याचं राजकारण काय असू शकतं याची बीज आपल्याला फारुकच्या कामामध्ये, विचारामध्ये आणि या पुस्तकामध्ये दिसत आहेत. तर ते घेऊन महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आपल्याला प्रामाणिक, लढाऊ आणि वैचारिक दृष्ट्या
ज्यांची क्लॅरिटी आहे, स्पष्टता आहे, अशा कार्यकर्त्यांची फौजच्या फौज निर्माण केल्याशिवाय आपल्याला या देशामधल्या या धर्मांध ताकदींच्या विरोधामध्ये लढता येणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी चिंतन करून, आत्मचिंतन करून आपल्याला नेमके काय मार्ग समोर उभे आहेत याच्याबद्दल पुढे विचार केला पाहिजे, एवढं आवाहन मी या ठिकाणी करते. आणि ही संधी या ठिकाणी दिल्याबद्दल मी प्रबुद्ध भारत आणि फारुख अहमद यांचे आभार मानते आणि आपली रजा घेते. जय भीम.